सुंदर मनामध्ये भरली. तर काही झालं तुमचं बोलणं? हो, बोलणं झालंय. अजून तरी तिकडे कुणी आलेलं नाहीये. ॲडव्हर्टाईज दिली आहे, लवकरच इंटरव्ह्यू पण होतील. हा, तर मी जातो ना तिकडे. हो, पण इकडचं काम आटोपलं का? स्लॅब झालं का? हा, आज संपून जाईल सर. तर मग ठीक आहे, उद्या जा आणि परवापासून जॉईन हो साईटवर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. अभ्या, अरे तुझं आपलं वेगळंच आहे. लग्न झाल्यावर लोक सुट्टी द्या म्हणून मागे लागतात. तुझं आपलं काम द्या म्हणून मागे लागलायस. सर, काम हाच देव आहे माझा. मी महिनाभर तिकडे जातो, सगळं सेट करतो, काही काळजी करू नका. अरे महिनाभर थांबायची आवश्यकता नाही आहे. इंजिनियर इंटरव्ह्यू देऊन गेलेले आहेत, लवकरच कोणाला तरी अपॉइंट करतील. नाही, काही प्रॉब्लेम नाही. मी थांबन ना तरी तिकडं. हवं तर नवा इंजिनियर तुम्ही इकडे बोलवा. अरे येडाबिडा आहेस का तू? तुझ्यावर डिपेंड आहे इथली साईट. सगळ्या कामगारांवर होल्ड आहे तुझा. तू इथेच पाहिजे. नाही सर, प्लीज नाही म्हणू नका. मला महिनाभर जाऊ दे ना तिकडं. हवं तर इथलं सगळं काम मी व्यवस्थित प्लॅनिंग करून जातो. बरं ठीक आहे, बघू ठरवू. तू जा तर खरा. ओके ओके सर. आले का तिला भेटून? हा, मग तिला पण लय बरं वाटलं. तुमचं वया काहीतरीच असता. पोरगी एवढी शेजारी आहे तर एवढी काळजी करता. दुसऱ्या गावात दिली असते तर काय केलं असतं बाई? मग त्याचं नुसतं धडच राहिलं असतं इथं आणि जीवला तिकडं. चला येऊ का? चला आते. बरं, बाकी लिहिलं का तू? हा, मग आता लिही डाळ अर्धा किलो, सुकं खोबरं अर्धा किलो आणि पोहे 2 किलो. 3 किलो ना? 3 किलो कशा पाय? मागच्या वेळेला 3 किलो घेतले होते. अगं माय, माझ्या लक्षात आहे होय ग तुला. झाली मग लिस्ट झाली. हा, आणि पंटांचं पण लिहून ठेव. आणि मी काय म्हणते आत्याबाई, आपण हे सगळं ऑनलाईन मागवायचं का? हे मी माझं वय काय, मी आता लाईनीत जाऊन उभी राहून सगळं सामान आणायचं होय ग? तसं नाही, ऑनलाईन म्हणजे मोबाईलवर मागवलं का डायरेक्ट घरात येते. कुठे जायचीच गरज नाही ना, रेडीमेड. कायला एवढं पाय आपटत जायचंय बाजारात? तू टेन्शन नको घेऊ, तुला पाय आपटत नाही, पाठवते मी बाजारात. हा, तू लिही, बघते मी काय करायचं ती. झाली का लिस्ट? झालं मग आता काय. आले सगळं लवकर लिस्ट आण. झालं. हे काय, तुम्ही पण येता वहिनी? नाही बा, लई गर्दी असते ना, आणि मला घरात कामं पण आहेत ना. तुम्ही जा ना. बस, लिस्ट केली का तू आहे? लिस्ट हे पंट्या पण आणायला पाहिजेत. हा, लतीच्या पसंतीने घे म्हणजे तू नाही येणार? मी काय आला. मग मी एकटा कसा करणार? तू येते ना दरवर्षी. हा, पण आता लग्न झालं बाबा तुझं. मग म्हणजे आता बायकोला घेऊन जायचं तुझ्या. लते, ए लते. हा मामी, आले लवकर. आले. हा, जाय. मी नाही जाणार हिच्या बरोबर. का? तू चल. मी नाही येणार आहे, मला काम आहेत घरात. कामं मला बी आहे. ए बाबा, आता सगळं ठरलंय ना, मग जाय तिला घेऊन. ठरलं? कोणाचं ठरलं? माझं ठरवलं. मी, तू बोलत बसू नको बरं. जाय तू काहून इकडे उभी? जाय गाडीवर बस, जाय. मामी तुम्ही जा ना, मी घरचं पाहते. हे बाई, याच्या पुढे बाजारात तू करायचा. मी किती वर्ष करायचं बाई आता हे काम? आता मी अंग काढून घेणार आहे. यापुढे तू बघायचं. आता जाऊन बाजार वगैरे सगळा घेऊन ये. आता बाई मी जाऊ का? तू काय आला? गर्दी असते ना तिकडं, आणि तुला घरात काम पण आहे, मग ते कर आधी. येऊ दे वहिनींना. वहिनी चला. आणि मग घरचं काम कोण करल? मी पाहते ना. अरे मोठं कोण आहे घरात? मी आहे ना मोठी, मग मी ठरवणार ना कोणी काय करायचं ते. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. जाय माहिती तू त्याच्या बरोबर, आणि यादीनुसार सगळं सामान घेऊन येलं ते. जाय. वॉशिंग मशीन चालू आहे का ग हे? मी
नाही केली की बंद. मग तू एवढी का आलं ती? दे की, दे तिला. जाय. हं? मी रिक्षाने जाते. काय काय बोलला का काय तिला? नाही नाही, अहो म्हणजे कसं सामान नीट आणता येईल ना. मग गाडीवरनं पण आणता येईल की सामान नीट. एक काम करता का, तुझं आवरून झालं की तुम्ही दोघी जा. हा, मी जातो आता ऑफिसला. आब्या, जेवढं सांगितलं ना तेवढं करायचं. हा, अरे मोठं कोण आहे घरात? सुरू कर पहिली गाडी. ए माय, चल बस गाडीवर, चल बस की. अगं माय बस की. अगं ठेव की त्याच्या खांद्यावर हात. नवरा आहे तो तुझा. काय बाई, हळूहळू सावकाश जा रे. तुला माहिती होतं काय? काय हेच आई एकत्र बाजारात पाठवणार आहे ते. असं कायला विचारतो? नाही, बाजारात एकत्र फिरायची गरज नाही. मला बी काही हौस नाहीये. तुझ्याचसाठी सांगतोय. जेवढ्या कमी लोकांना कळेल ना तेवढं बरं आहे. विसरू नका, अंतर ठेवायचं आहे, अंतर. काय आलं? अंतर ठेवायचं होतं ना. बोलायची एक संधी सोड नको तू. तू तुझं पाय, माझं मी पाहते. हे बाकी बरं झालं तुम्ही दोघांना पाठवलं ते. हा, असं सारखं सारखं पाठवत राहायचं त्या दोघांनाच. मी तो देवदर्शन झाल्यावर ना सगळं नीट होईल. होईल ना, होईल ना. मी ओळखते ना माझ्या लेकराला. पण ते बापू की टेन्शन मध्ये आला ना तिकडं. का बापूंच काय? हो, त्याला म्हणे स्वप्न पडलं. आबे नेलं तिला माहेरी दाटली कायमची. हा, नांद येणार नाही म्हणला. हे कसलं मेला अभद्र स्वप्न. आणि त्यात पहाटे पडलं ना ते स्वप्न. भाई माझे, अहो पहाटेची स्वप्न खरी ठरतात म्हणे. आता नाही, हे स्वप्न नको खरं ठरायला. आणि असं जर झालं ना तर दोन्ही घरांसाठी मी वाईटच ठरल. बापूला वचन देईल म्या. जर का लती गेली तर तुमचा देवटा बीच आहे.
बाजार आहे, जा तुला काय घेऊन यायचं ते घेऊन ये. तू मी नाही येणार, जा का? जा तू. तू पण चल ना. तुला किती वेळेला सांगू मी येणार नाही तुझ्या बरोबर. मग इथवर तरी कायला आला? आईनं सांगितलं म्हणून आलो, हाऊस नव्हती. अरे पण एवढं सगळं सामान मी एकटी कशी आणणार? काय एवढं सामान? हा, दिवाळीचा बाजार आहे सगळा. तू एक काम कर, तुझी खरेदी झाली की सामान दुकानातच ठेवून मला फोन कर, दुकानातून घेऊन जाईन मी. कुणी हसणार नाहीये तुला. असण्याला घाबरत नाही मी. मग नवरा बायको म्हणून बाजारात मिरवायची गरज नाहीये. अख्ख्या गावाला माहिती आपलं लग्न झालंय ते. पण गावाला आपल्या लग्नाची एक्सपायरी डेट माहित नाही ना, ती फक्त तुला आणि मलाच माहिती आहे. हा, म्हणजे संपणार आहे हे मिरवायचं कायला? आपण लग्नानंतरही एकटे होत आणि एकटे राहणार तुटेपर्यंत. त्यामुळे तू तुझं काम कर, मी माझं करतो. जाय, ते 1 मिनिट. काका, या यादीप्रमाणे सामान पाहिजे होतं. कमलेश, हे सामान काढ बरं. आणि नेणार कसं? अभ्या येईल. कोण अभ्या? अभिमन्यू जागीरदार. अहो नाही माहित. तुमचं कोण ते? माझे मिस्टर का? हा. अहो मग असं सांगा की नवरा ना तुमचा. काका, तुम्ही हे सगळं सामान काढून ठेवा, तोपर्यंत मी दुसरी खरेदी करून येते. फोन घरीच राहिला वाटतं. हा सर. हा नाही, मी येतो ना लवकरच पुढे. काका, इथे एक बाई आलं होतं ना सामान घ्यायला. कोण बाई? ते लतिका. कोण लतिका? अहो आले असतील ना सामान न्यायला. अहो इतकी माणसं येतात, आता कुणाकुणाचं लक्षात ठेवायचं? साडी नेसली होती लाल रंगाची. हा नाही माहित हो काही, पण एका पोरीनं ते सामान ठेवलंय. तुम्ही मिस्टर का त्यांचे? कोण बोलला असं? हो त्याच म्हणाल्या की मिस्टर आले तर त्यांना सामान द्या. तुम्ही मिस्टर ना त्यांचे, मग न्या की सामान. नाही नाही, मी काय मिस्टर बिस्टर नाही कोणाचा. मग तुम्ही सामान नाही नेऊ शकत. माझ्या त्या पिशव्या. अहो पण सामान त्या बाईचं आहे आणि ते फक्त त्यांच्या मिस्टरांनाच मिळेल. अहो कोणी येईल आणि पिशव्या मागेल असं कसं? गेली कुठे ही? अख्खा बाजारात ते काय आता काय माहिती.
होते का इथं? कोण मिस्टर? ते असे गोरे दाढीवाले, उंच, जरा फिट. अहो आम्ही काही तोंड नाही पाहत बसत माणसांची. त्यांनी ना असे लाल पांढऱ्या चट्ट्या पट्ट्यांचा शर्ट घातलाय. हा कोणीतरी आलं बघा. पण आता मला काय माहित ना तुमचे मिस्टर असणार. त्यांनी सामान मागितलं पण मी नाही दिलं. अहो असतील इथंच कुठेतरी बघा. बर. बाजारात हा ना. आणि ते बी जोडीनं. नाही तर काय. तिथे काय करून राहिली तू? मी काय करते? ही आमची म्हातारी आहे ना ग. आज जोडीनं बाजाराला गेले, मग देवदर्शनाला बी जाती, मग संपलं का सगळं? नाही 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 नाही, देवदर्शनाला नाही जायचे भाऊजी. हा, तू नुसतं बोलती. हा ग, मी कशाला? भाऊजीच बोलते. बघ तू. चल आज चल. तुझा मी नाही येत. अगं चल की, एकली बसून काय करणार? सिरियल बघू चल. अभ्या आल्याशिवाय मी काय घरात यायची नाही. अगं येईल की तो. चल ना. सकाळपासून त्याला पाहिलं नाहीये मी. जीव नुसता कसा होतो. नाही नाही, जोवर अभ्या येत नाही ना तोवर मी इथंच बसून राहणार आणि त्याच्या सोबतच घरात येणार. बर. कुठं होता तू? तू काय करते इथं? अख्खा बाजार ओळखला तुला. कुठे गेलती? सामान घेत होते. हा, मोबाईल इकला? घरी विसरून आले मी. मला कळणार कसं? आता कळलं ना. करत झालेत आमच्यावर. बाकीचं कुठे सामान? काय एवढंच घेतलंय? पणत्या, रांगोळ्या, झिरमुळ्या. हे काय इथंच आहे. हे बाबा तू आला का परत? हा, सामान घ्यायला आलोय आमचं. द्या. आहो ते मी आठ ठेवायला दिलं होतं ते. अरे हा हा, हे तुमचे मिस्टर आहेत का? अहो सांगायचं नाही का मग? मगाशी विचारलं मी यांना, पण बोलले नाहीत काही. सामान असं कसं देऊन टाकणार ना? दुसऱ्यांचं सामान मी कायला नेऊ? अहो रागावता कशाला भाऊ? अहो नवरा बायको आहे तर बरोबर यायचं की. आता आम्हाला कसं कळणार? एकदा या येत आहे, एकदा तुम्ही येत आहे. उद्या काही सामान गेलं दुकानातून तर बाई चिडणार नाहीत का आमच्यावर? आता नवरा बायकोचं भांडण घरी ठेवा, बाहेरच्याला कशाला तकलीफ? अहो भांडता कशाला? गुण्या गोविंदानं राहा की. काका, पिशव्या देता? हो एकच मिनिट. कमलेश यांच्या पिशव्या दे रे. आला एक मिनिट. घ्या. हो मिस्टर, अहो एखादी पिशवी घ्या की. काय कारल्यावानी कडू आहे का तुझा नवरा? कशाला करून घेतलास असा? कारला बी गुणकारी असतं ना. चला येते. अरे थांब एक मिनिट थांब. हे घे, माझ्याकडून तुला चॉकलेट. थँक्यू. येते. हॅपी दिवाळी काका. मिस्टर कायला सांगितलं त्यांना? मी नाही सांगितलं. ते काय म्हणले मग? त्यांनाच जाऊन विचार ना. तू सांगितलं वगैरे करायला कळतंय त्यांना? हा, लोकांना डोकी असतात आणि ते वापरतात. मुद्दाम करते का तू? मुद्दाम करते? ए, मला काही हौस नाही. आणि काय रे, तू काय मोठा बच्चन लागून गेलास?
सगळ्याचा ना पश्चाताप होणार आहे तुला. लिहून घे. मी बसेन पश्चाताप करत. सध्या ना जाय, गाडी काढ. अरे उशीर होतोय ना. ए, काय करते तू? पडत होते मी. नीट बस ना मग. नीटच बसत होते. कायची नीट बसती? गादा गादा हलतीये. बॅलन्स कशी करायची गाडी? मुद्दाम नव्हते करत मी, घसरत होते. तिथून सुरुवात आहे का आता तुझी? गाडीवर कसं बसायचं हे बी मी शिकू. बसायला येत नाही तर जायचं ना चालत. हे पाय, मी काय मुद्दाम करत नव्हते. दमत करत असशील तू. जिरवायची ना तुला माझी. कशाला तरी धरून बसायचं ना. इथं धरायला काही नव्हतं आणि माझ्या हातात पिशव्या होत्या. गाडीवर बसता येईना, निघाले बाजारात करायला. हे पाय, मला सवय नाहीये आणि कुणी काय वरून बाईक शिकून येत नाही. तू काही जन्माला आला तेव्हा बाईकवर बसून आला होता. वाढवा कायला बोलते का तू? जे सांगतोय ते लक्षात घे ना. तू सांगत नाही, तू खेकस होतो. गावावर दौंडी कायला पिटत होती मग? मला काही हौस नाहीये. बस आता, आई चिडल परत. नको, राहू दे. तू जाय, मी येते. ऐक, ये इथं धर आणि बस. राहू दे. जेव्हा बघावं ते ओरडत असतो मला. जाईन माझी मी. ए ए बस. नको, बस ना आता. जा तू. घरी काय सांगणार? तू जाय, तुझं तू पाय. एकटा नाही जाऊ शकत मी. मग रस्त्यावरच्या कुठल्या तरी माणसाला घे आणि जा घरी. हे पाय, आई चिडला आता. चल लवकर. तुझं तू पाय जाय. एवढं काय ऍटिट्यूड दाखवते का तू? आता म्हणतोय बस तर बस ना. मला बसता येत नाही, मला काहीच येत नाही रे. तू मोठा शाना लागून गेला ना, तुला तर सगळं येतं. हे पाय, मी सांगितलं ना तुला, इथं धर आणि बस. कायला? तू जाय. हे पाय, घर लय लांब आहे. तू नाही जमणार तुला चालायला. मला जमल. सगळंच जमतंय तुला. ए बाबा, जाय ना तू. आईला काय सांगू? आणि तुला जे सांगायचंय ते सांग तू. घरच्यांना टेन्शन द्यायचं नाही. ठरलंय ना आपलं? आता आईला कळलं की आप्पांना कळणार आणि आप्पांना कळलं की बापूंना कळणार. बघ म्हणजे नाही, तुझ्या मतात जे काय आहे ते आहे. त्यांना कायला मध्ये घेती? बस आता. हा शानपणा तुला मगा का नाही सुचला? त्या दुकानदारावर चिडलो होतो मी. तुला काय मी पंचिंग बॅग वाटते? कुणावरही राग आला की माझ्यावर काढायचा? हे माझी आई. म्हणलो ना आता चुकलो. बस ना आता. माझ्यासाठी नको बसू. आई आप्पा बापूंसाठी तर बस. यापुढं मी तुझ्या बरोबर एकत्र कधी बी प्रवास करणार नाही. येळच येऊ देणार नाही मी. धन्यवाद. वेलकम. बस आता मॅडम. सावकाश, पडू नका. आता काय मुहूर्त काढायचा आहे? झालं तुझं सगळं? सेट आहे ना? कळलं नाही का तुला? कळायला रॅप उपाय आहे ना? नाहीये, आणि तेच चांगले. आता फक्त एकच करा. स्वतःही पडू नका ना आम्हालाही पाडू नका. हो, खांद्याला धरा हवं तर. काय गरज नाही. बॅलन्स नाही होणार. बसायला जमणार नाही. जमल. अगं बाई, कशी ती धांदरटे पाहिलं का? घरीच फोन विसरून गेली. काय सांगती? मग काय तर. तिथं भाऊजी झाले ना हैराण परेशान. तुला कसं कळलं? मला फोन केलता ना त्यांनी. एवढे चिडलेत ना,
काय का आता बाई भाऊजींना कशी ना एकदम चंट पोरगी पाहिजे होती आपल्या काय आहे ना, लती मनाने छानच आहे, एकदम गुणी, विषयच नाही. पण शरीराने पण जरा जोडी शोभायला पाहिजे का नाही. माझं काही म्हणणं नाही आत्याबाई, भाऊजींच आहे. त्यांना पसंतच नाही लती तर त्यांच्या मनाचा कोणी विचार करायला पाहिजे का नाही. त्यांना तर आयुष्यात काही सुखच नाही. हेमे, तू फक्त आशूच्या सुखाचा विचार कर. अभिचं काय करायचं ते मी पाहते. भाऊजी जेव्हा बापूंना त्यांची पोरगी साबार परत करतील ना, तेव्हा पाहतच बसाल तुम्ही. अहो शेठ, किती वेळ फोटो बघत बसणार. अहो करा की फोन. काय फोन? त्यांना असं नाही वाटलं पाहिजे ना गवा लईच माग लागला असं. पण माग तर लागले ना शेठ. बरोबर आहे, पण कळलं नाही पाहिजे ना. शेठ कामासाठी करा ना मग फोन. कसलं काम? ते आपल्या डेअरी फार्मच्या ऍड साठी आपण मॉडेल बघतोय ना. हं. मग मुंबईची कोणी बोलावण्यापेक्षा मीच नाशिकलाच का बरं नाही घेत. हॅलो मिस नाशिक, बोल, कुठे आहेत तुम्ही? तुला काय करायचंय? काम होतं तुझं? तुमच्याच फायद्याचे. बिजी आहेत का? मी बिजीच असते. मिस महाराष्ट्र कॉन्टेस्ट साठी जायचंय ना. अगा गई मिस महाराष्ट्र, आम्हाला विसरू नका म्हणजे झालं. तुझं काम काय? बोल. अहो भेटून बोलूया ना. फोनवर बोल की. ते काय ना, ऍड साठी जरा विचारायचं होतं. कसली ऍड? ते आमच्या डेअरी, मी म्हणून म्हणलं ना, मी भेटून बोलूया ना. 5 मिनिटात येत असशील तर ये. बाप, 3 मिनिटात येतो. कुठे यायचं? म्हणजे तुमच्या घरी का इथं आब्याच्या घरी? आब्याच्या घरी. आब्याचं घर म्हणजे माझंच घर. म्हणजे माझ्या बहिणीचं घर आहे ना ते. मी बहिणी सोबतच राहते. आलोच. कल्प्या, गाडी काढ लगेच. काय ग महिने, हा, नाही आला का अभ्या? नाही ना, पण ते दौलतचा फोन आलता. काय आला? होता कसली तरी ऍड आहे म्हणून. बेस्ट की टाक करून. पण चांगले पैसे मिळत असतील तर. आलेच मी. अरे हल्लो ना पब्लिक, अभ्या डार्लिंग इज हियर. घे माग. तू घे माग. आम्ही नसतो ना माग. वळायचंय मला. मला पुढे जायचं. आधी मला वळू दे. घे गाडी माग. आता आमदाराच्या पोराला मागे जायला लावणार का तू? फुकटचा इगो काय आणतो मध्ये?
होय ना थोडं मागं. सॉरी यार, मी नसतो मागं घेत. चल मागवय. थांब मग असंच. या व्हॉल्यूम मध्ये नाही बोलायचं. कोण आहे तू? कोण आहे कोण तू? तुला सांगतो. झालं तुझं? हे शायनिंग मार नको, माग घेतात. घरी जायचंय मला. मी नसतो निघत. कर काय करायचं ते. उतर. काय करणार तू? मारामारी करायची तुला? अभ्या, चल, चल. ए. अभ्या नको इथं. घर आहे आपलं. तू घे माघार, आपण काही लहान होत नाही. तसं बी आपल्याला घरीच जायचं. आता जाऊ किंवा नंतर जाऊ, काही फरक पडत नाही. अरे तुला कळत नाही का? काय लवकर राडा करायचा आपण? चल मागव. आमचा माने, आम्ही जाणार. चल होय माघारी. अभ्या घे माघार, काही बिघडत नाही. वहिनींना कळलं ना. करेक्ट आहे. वहिनी आपल्याशी जो नाडला तो आयुष्यभर रडला. काय बे? बरोबर ना लती? का वहिनी? त्याला म्हणा आता संसारी माणूस आहे बाबा तू. पोरावाळाचा विचार करा नाही का? कशा लोकांना फुकटचा इथं घेऊन नडतो. ए दौलत. ए हात उचलायचा नाही. बस झालं. अहो कर. अहो पोरं आली नाहीत ना हो अजून परत. लती घरीच विसरून गेली आहे तिचा मोबाईल. आणि आब्याला कवा तर फोन करते तर उचलेच ना झाला तो. काय गडबड तर झाली नसेल ना हो. अहो सोडा ना आता. हे बघा त्यांची काळजी करायचं बंद करा. तो कसं? अहो त्यांची काळजी करायला त्यांचा हक्काचा माणूस त्यांच्या बरोबर आहे आता आयुष्यभरासाठी. सोडा ते. चला. कुठे राहिले? घोर लावतात जीवाला बाई. तू बाजूला लावलं ती का? कळलं का लते? नाहीतर मधल्या मध्ये तुला आरतीचा लाभ मिळेल. ए तू हात तर लावून बघ. नाही हात तोडून ठेवला ना तर याद राख. अभ्या जरा शांत. आणि दौलत तू बी ग. लहान आहे काय तुम्ही? बरं दिसतं काय? आणि तू तरी कायला उकसवतो त्याला? जेव्हा बघावं तेव्हा हाणामारीची भाषा करत असतो. अरे तुझ्या वाटे तरी जातो का तो? तू आमदार साहेबांचा पोरगा आहे म्हणून रुबाब दाखवत असतो. तुझ्या दादागिरीमुळे त्यांचं नाव खराब होतंय. कळतंय का काही? आणि आमच्या पोराबाळांचं तुला काय करायचंय रे? आम्ही आमचं पाहू, तू तुझं पाय. आता होय बाजूला आणि जाऊ दे आम्हाला. नारी शक्ती. लते लगीन झाल्यापासून लय टॉक टाइम लय वाढू राहिला यार तुझा. कसं आहे आम्ही आमदारांचे चिरंजीव आहोत. हे जमीनदाराचं पोर आहे. माघार त्यालाच घ्यायला लागणार आहे लते. कसं आहे ना आम्ही जर माघार घेतली तर इज्जत फक्त आमची नाही आमच्या आबांची पण जाते ना. मॅटर असं आहे ही अशी कुत्री भूक राहिली ना रस्त्यावर तर वळून पण नाही बघत ते. आणि आम्ही त्यांचे सुपुत्र आम्ही पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवेल. आम्ही नसतो माग सरत. काय करायचं ते कर. ए आमदाराचा पोरगा हे चमच्यांच्या जीवावर उडतो ना तू. मनकटात दम असेल ना एकटा ये.
दाखवतो मग तुला. आणि अभ्या बेसिक डिफरन्स आहे नाही का. आमचा बाप म्हणजे आमच्या मनगडातला दम आहे आणि तुझा बाप तुझी कमजोरी आहे. आमचा माने आम्हीच पुढे जाणार. होय माग अभ्या बस झालं मागं वळ. अरे आपण कळलं तर मग ह्यांची आप्पा येते ना लगेच माझे पाय धरायला. अभ्या ए, नको राहू दे वळ आता. हे पाय माघार घेतला ना आपण लहान नाही होणार. ही अशी दादागिरी नको. काय झालंय? काय नाही, जाय तू इथून. अरे पण मी काय करायचं ते बघीन. तू आमच्या मध्ये पडू नको. मी बोलवलंय त्याला आणि मी का म्हणून मध्ये पडू नको? दौलत तू दरवेळेस आला की राडत कार्य करीतो. काय तुझी सारखी सारखी दादागिरी? आता तुला कळलं मी तुझं एज्युकेशन का काढते ते. तुला राग येतो पण हाच फरक आहे एज्युकेटेड माणसामध्ये आणि 10वी फेल मध्ये. नाही मिस नाशिक कसं आहे. गाडी काढ तुझी. अशी का म्हणून रस्त्यात उभी केली? हा मग मी तेच म्हणतो. हा जर मागं झाला ना का लगेच काढीन ना मी गाडी. हो माग तो जाईल घराकडं. नाही मिस नाशिक काय कायला मॅटर वाढवतो? तुम्ही ह्याच्या बाजूने का मिस नाशिक. दौलत माझी बहीण नांदती या घरामध्ये. मला इकडं राडा नकोय. माझ्या बापाचं घर नाहीये. ते माहितीये मला. जाऊ दे त्याला. हो माग प्लीज. मिस नाशिक थँक्यू. बोलता येईल ना. आज नको उद्या बोलूयात. अहो पण ऐक ना दौलत तुला मी म्हणलं होतं ना 5 मिनिटात ये म्हणून. तुला यायलाच 20 मिनिटं लागली आणि मग तू भांडत बसलास. नाही पण आपल्या डेअरीच्या ऍडच आहे ना. दौलत माझ्या बहिणीच्या घराच्या इथे राडे नकोयत आम्हाला काही. मी म्हणलं ना आपण उद्या बोलू प्लीज. ठीक आहे. थँक्यू. कल्प्या गाडी काढ. तू खरंच बोलवलं होतं त्याला? हा त्याला काहीतरी ऍड बद्दल बोलायचं होतं म्हणून. आमच्या मध्ये कायला पडली मग तू? अभ्या तुला कुणी काही बी बोललेलं मला चालत नाही. तू कायला मध्ये पडली पण? या नको टेन्शन घेऊ. अरे खेळवते त्याला मी नाचवते मी तालावर. घेतली ना त्याने गाडी माग गेला ना तो. बाकी कशाला टेन्शन घेतो तू? त्याला मागात पडेल तुला कामिनी. कायला मागत पडणार आहे? तुला कळत नाही का त्याच्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी वेगळं आहे. गावात अशी 100 पोरं आहेत ज्यांच्या मनामध्ये कामिनीबद्दल लव आहे. पण मग मी काय करू ना. मिस नाशिककडे एकच हार्ट आहे आणि त्याची लाईन बिजी आहे ना. हे बाय कामिनी मी तुला आधी अरे तूच विचार कर. ती ढब्बी तुला माग खेचत होती आणि मी तुझं पुढे जायचा मार्ग मोकळा करून दिला. आता तूच ठरव आयुष्यात तुला माग जायचंय का पुढं.
काय झालं ग? काय नाही. नाही इथे पाय, चेहरा बघ कसा दिसतो. ते दमल्यामुळं असेल. ये ये, बस दमली ना तू, बस. पण इथेच विसरली तू. हो ना. अभ्या चिडला का? नाही. नीट वागतो ना ग? काय काय? नीट वागतो ना अभ्या? हो. ते देवदर्शन झालं ना की पाय, तुमचा संसार कसा मार्गी लागेल. हो, आभ्याला देवदर्शनाला तयार करावं लागेल बरं. असा सहजासहजी नाही यायचं तू. देवाच्या बाबतीत थेरं नाही चालायची आहे त्यांची. जेवायला आल्यावर बोलूया. चिरंजीव कुठे आहे? येतोय येतोय. अरे अर्धा तास झाला ना आता. काय बाई तरी पोरग आहे. लते तू जाय, सांग जाय आप्पा थांबलेत म्हणून जाय. हा, तो म्हणला त्याला भूक नाही. हे? भूक नाही? असं कसं? थांब, मीच बघतो. आओ आओ आब्या, काय र सगळे थांबलेत ना. सांगितलं नाही का तू त्यांना? नाही सांगितलं ना. आणि रोज रोज काय रे भूक नसायला काय झालंय? साईटवर होतं माझं. अरे पण घरचं सोडून साईटवर का जेवतो तू? स्लॅबचं काम चालू आहे, उशीर होतो तिथं. मागवतात साहेब जेवण. अरे पण मग उशीर होत असेल तर सांग ना बाबा. रोज बाहेरचं खाणं चांगलं नाही. मी डबा पाठवीन की. नाही नाही, डबा नको. एकतर आमची खायची वेळ फिक्स नसती, त्यात सगळे तिथलं खाणार, मी एकटाच डबा खाणार. नको डबा. अरे मी सगळ्यांसाठी पाठवीन ना. अजून काही बोलायचंय तुम्हाला? देवदेव राहिलाय म्हणजे कुलदेवतेचं दर्शन कुठं झालंय अजून? मला वेळ नाही आता आप्पा. देवाचं करायला येळ नाही होय तुला? मला 1 महिन्याकरता पुण्याला जायचं आहे. देवदेव राहिलाय म्हणजे कुलदेवतेचं दर्शन कुठं झालंय अजून? मला वेळ नाही आता आप्पा. देवाचं करायला येळ नाही होय तुला? मला 1 महिन्याकरता पुण्याला जायचं आहे. 1 महिन्याकरता पुण्याला? कधी? उद्याच. आणि कधी ठरलं? आजच. तिकडच्या साईटवर प्रॉब्लेम झालाय. टाळता येणार नाही मला. जावंच लागेल पुण्याला. अरे पण आभ्या, देवासाठी वेळ काढला पाहिजे ना बाबा. आहे, माझं काम हाच माझा देव आहे. आजच साहेबांनी सांगितले महिनाभर कोणाला सुट्ट्या मिळणार नाही. नोकरीचा प्रश्न आहे माझ्या. आणि एक सांगतो, काम सोडून मी देवदेव नाही करणार. तुम्हाला जायचं असेल तुम्ही जा. 1 दिवस पण वेळ नाही? नाही होणार अप्पा, खरंच नाही होणार. दिवस कसला 1 तास बी नाही काढू शकणार मी. अजून काही बोलायचंय तुम्हाला? नाही ना? गुड नाईट.
काहीतरी करू. कामापुढं आपण काय बोलणार हो? आब्या खोटं नाही बोलणार आप्पा. ते सगळं ठीक आहे, पण देवदेव पण करावंच लागेल ना. काहीतरी तर डोकं लावायलाच पाहिजे. अहो तुम्ही जेवून घ्या आणि लते हा तू बापून खीर नेऊन दे. जाय अहो मामी पण आता जाय आणि पटकन ये. यांची जेवण झाली ना मग आपण पण बसू. अगं डबा घे, डब्यात खीर घे ना. आई आहे, आजी आहे, बापू आहे, वाटीत कुठे घेते? मामी अजून कोणी नाही खात, फक्त बापूंना जेवणानंतर गोडाची वाटी लागते. काय हो? मी काय म्हणतो, खरंच काम असेल ना? नाही, तुमच्या ड्युटीचा भरोसा नाही मला म्हणून म्हणतो. दोन्ही पोरी घरात नाहीत म्हटल्यावरती घर कसं रिकामा वाटतं नाही? हवलं ती आहे की बाजूलाच. बापू अगं तू आता गोड. अभ्या काय होतंय का बघ ना. कशाचं? देवदर्शनाचं. देवदर्शन झालं नाही ना अभ्या तर मनाला चुटपुट लागून राहील. जाऊन या की मग तुम्ही. आम्ही जाऊन काय करू? तुम्ही जायला पाहिजे ना देवदर्शनाला. मला नाही जमणार आहे. अभ्या एक दिवस नाही का रे काढू शकणार? नाही होणार, खरंच नाही. अभ्या अरे आई, मी खरंच सांगतोय, नाही होणार. अन्नपूर्णा तर आहेच हिच्या हातात. आहे पाहिलं काय कोण आलंय? अगं पाहिलं ते 100 वर्ष आयुष्य लसे तुला. बस. कशाला आणलं तू? मामींनीच सांगितलं, त्यांना माहिती आहे ना. पण रोज रोज नको आणू. आता नीट बघतो ना ग तुझ्याशी. हो लय छान वागतो तो. संसार म्हणलं ना की नाथा बस कर बाबा आता. अरे करील ती तिचा संसार नेटानं. तू कशाला काळजी करतो? अरे तिचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं माहिती ना आपल्याला. हो नाहीच म्हणतो. मुद्दाम करीत असेल. काय करायचं? देवदर्शन तर होणारच. कसं? काहीतरी तर डोकं लावावंच लागल. पण झालं ना आता लग्न. झालं तर. बापू खरंच मी लय सुखी आहे. आणि खरंच असं समंजस सासर मिळण्यासाठी ना नशीब लागतं. हे बाकी खरं.
मला लवकर निघालं पाहिजे पुण्याला. समोर दिसलो की परत तोच विषय निघणार. सुमडीत कळती मारतो, बघतो मला कोण अडवतंय ते. अगं आय आय हळू की जरा, आहेत ते बी जातील. म्हणून लहानपणापासून तुला सांगत होते डोक्याला तेल लावत जाय. हा लतीन आब्या देवदर्शनाला कधी जाणार आहे रे? जातील त्यांच्या सोयीने, तुला काय पडले त्याची? अरे बाबा मला देवीला बत्ती पाठवायची आहे म्हणून विचारते. असं होय, मी विचारून सांगतो तुला. हा. हो लतीचे, आंघोळीचं पाणी काढा की. मी काढते, चला मला उशीर होते. हे आहे झालं का नाही तुझा? हा झालं झालं. अरे वा, निघाले काय? हा कसे जाणार? बस ना, पोचून संध्याकाळी. तिथं कामावर कधी रुजू व्हायचंय तुम्हाला? उद्या. उद्या? उद्या का? आजचा दिवस प्रवासातच जाईल ना, मग उद्या जॉईन करा. वा, हे बाकी जाग झालं बरं का. अहो ऐकलं का? हा आले. हेमा, आशू या लवकर. हेमे पाण्याच्या बाटल्या घेतल्या का? म्हणजे बाहेरचं पाणी प्यायला नको ग. डबा पण घेतलाय सोबत? हा ना. आ चार्जर विषय काढते बाई. आणि आशू हे काय? कुठं काय? कुठं चालले तुम्ही? तुम्ही नाही, आपण चाललो. म्हणजे? तुम्ही पुण्याला चालले ना? हा मग रस्त्यात आपलं गाव लागतं. कुलदेवतेचं दर्शन करू, मग तुम्ही पुढे जावा. म्हणजे काय, नाहीतरी आजचा दिवस तुमचा प्रवासात जाणारच होता ना. आजचा दिवस सत्कारने लावू, देवदर्शन करून घेऊ. काय आणि देवाधर्माचं राहिलं ना की रुख रुख लागून राहते बाई मनाला. आणि तुम्ही मला न विचारता कसं ठरवलं? अभि तुझ्या सोयीनच केलं बाबा. तू काय म्हणला, काम माझा देव आहे, मग आम्ही तुझ्या देवाच्या आडी येतोत का? नाही ना. मग तू बी आमच्या देवाच्या आडी येऊ नको ना. हेमे हेमे जाय बाय जाय, आठवड्याभराचे कपडे जास्तीचे घ्यायला सांग. लतीला म्हण पुण्यालाच राहायचंय तुला, आणि लगे या तुम्ही दोघी खाली. जाय जाय लवकर काय पटकन. करणार आहे पुण्याला? अरे आता दिवाळीपर्यंत घरीच आहे ना ती, आणि दिवाळी नंतर हजर होणार आहे कामावर. तर मग आम्ही म्हणलं तुझ्या बरोबर राहील पुण्याला. आणि मुन आणि आम्ही येऊ सगळे परत मग. हा? ते काय नवीन नवीन लग्न झालेलं आहे ना तुमचं, राहू 2-4 दिवस एकत्र. हा, आणि हवा बदलली की कसं फ्रेश वाटतं ना माणसाला. हा? तुमच्या थोपडाचं असं शिंकाळ कमून झालंय. लटे हेमे आलो आलो. चला की लवकर. चला चला, उन्हाच्या आधी निघू आपण. हा हा चला चला चला. चला लवकर. हो चला चला. सगळं ठरलंच होतं म्हणजे तुमचं? हो, आणि आता त्याच्यात काडीचा बदल नाही. हा चला चला, उरलेला आपण बोलू गाडी. हे चला चला रे. भरायला ना. अरे हा खरंच आणला फोन केला का? करतो करतो. नाही नाही, आत्ताच करा बरं. कामाच्या गडबडीत विसरून जाता तुम्ही मागणं. ते बी खरंय. विसरलात ना? आबा आणते फोन. अरे चला आवरा की लवकर. हा मामी, मी तुमच्या बाजूला बसते. आपापल्या नवऱ्याबरोबर बसायचं. तू येते का इथं माग? ये इथं बस.
अगं हे मी आता काय होल्डिंग लावू का? हा, आपापल्या नवऱ्याजवळ बसायचं. ए लते बस बाई पटकन, उशीर व्हायला लागला एकतर. बैस बैस बैस. हा चला ना, सुरू करा ना गाडी आता. बेल्ट लावा. अहो बेल्ट लावा ना. हा धोत्रावर कुठला बेल्ट लावू? अशोक लावलाय मी. अरे लावलाय ना त्यांनी पॅन्टीवर बेल्ट. सीट बेल्ट लावा. चला चिरंजीव, काढा गाडी. अभ्या मदत कर र. नाही मामी, तुम्ही मला सांगा, मी करते. मोठं कोण आहे? अभ्या कर रे. नाही येतं ना तिला सगळं, करल ती. ओ चिरंजीव, अहो बायको आहे तुमची लग्नाची, ती करा की जरा मदत. झालं खेळून? द्या. आता कसं शाबास. हॅलो, हा बापू बोला. तुम्ही देवदर्शनाला कधी जाणार आहे? आता निघालोय आम्ही. आता निघालाय म्हणजे लगेच? हो, काय आलं बापू? आणि मग थांबा तुम्ही. आईला वटीचं सामान द्यायचं ना तुमच्या बरोबर. थांबा थांबा, आलोच मी. थांबा थांबा. अरे काय झालं? का ग, काय झालं? ते बापू आणि आई वटी घेऊन येत आहेत. काय ग माय, घाबरले ना मी. सॉरी सॉरी अप्पा. थांबा 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 थांबा. वहिनी बरं झालं बरं, लगो लगच देवाला जाऊन येत आहे ते. देवाच्या कामाला कायला लांबणीवर टाकायचं. वय बरोबर आहे. वहिनी आमच्याकडनं देवीची वाटी भरा. वहिनी ये बी ठेवा बरं, आठवणी दे ठेवा आमचे. जावे बापू, सांभाळून जा बरं. ओ चिरंजीव, अहो बापू तुमच्याशी बोलू राहिले. काय म्हणले बापू? हा म्हणलं नीट जा, सावकाश गाडी चालवा. हा बापू, आम्ही पोचल्यावर फोन करतो आणि तेवढं घराकडे लक्ष ठेवा. हा वय वय, निघा निघा, तुम्ही निघा आता. चला. हे सगळे कुठे गेले? अगं देवदेव करायला गेले. देव देव. अगं नवीन लग्न झाल्यावर करावं लागतं. बर येऊ का, जर काम आहे माझी. चल चल, मला बी जायचं. चला.
मला सोडून गेले. अक्को अरे आप्पा ये आलो ना. ये ना आप्पा. हा या रे, या पटापटा या. अगं बाई माझा पैलवान पण आला का काय? मग समदेश आले की. आल्या गेल्याची बुत्ता खेताची कुणा कुणाची नजर लागायला नको ग बाई. नमस्कार करतो. पाया पडतो. सुखीरा सुखीरा. कशा आहात तुम्ही सरसाट का? देवीच्या कृपेनं समद ठीक आहे. नवीन जोडप्याला घेऊन आले. देवीच्या पायावर डोकं ठेवले बेगा संसार सुखाचा कसा होणार म्हणून म्हणलं आधी देव देव बाकी सगळं नंतर. काय हो मग अभ्या पाया पड. अग बया हा तर शुभ शकून हाय. म्हणजे आता 50 वर्ष तरी संसार सुखाचा होणार. हा का? अक्का त्या 50 वर्ष कोणी पाहिलेत? अभ्या अरे तुम्ही दोघही पाहणार आणि तेही एकत्रच. यांचा संसार सुखाचा व्हावा एवढीच इच्छा आहे. हो, आणि देवीला म्हणावा आशीर्वाद राहून दिले अकरांवर. अरे देवीचं वर धास्त साय पोरीच्या डोक्यावर. भागलं का ग माय? नाही डोकं हलकं असलं की असंच होतंय. माझं डोकं हलकं जरी असलं ना तरी माझे विचार हलके नाही. अगदी बरोबर बोललीस पोरी. आप्पा मी म्हणली होती ना अगदी सोन्यासारखी पोरगी हाय बघ. या या आत या. चला बाळांनो. चल. आकात्या ओळख आहे का नाही? अगं बाया आता तुला कशी विसरण मी? लक्ष नाही तुमचं. आता काय तरीच काय ग? अगं आपल्या घरची प्रथा सांगितली की नाही? नाही सांगितली. मी म्हणलं इथेच येऊन सांगावी म्हणजे काही माझं हुकलं तर तुम्ही सांगाल. आता काय अजून? अबे नाही देवदेव करायचा होता ना फक्त. अगं बया आत्याबाई लतीला जमणार आहे का ते सगळं? का नाही जमणार? तू आणि अश्विनीने जोडीने केलं मग आता लती आणि अभि पण करतील की जोडीनं? आमची गोष्ट वेगळी होती. आम्ही दोघं कसे मॅचिंग होतो ना. म्हणजे आप्पा आमचं कसं तेव्हापासूनच जवळजवळ वजन सारखंच आहे म्हणून सोपं गेलं ना आम्हाला. हा पण यांना पण अवघड नाही जाणार. अभिमन्यूला ती का बी करते. असं काय करायचंय? अगं आपल्या घरात एक प्रथा आहे पूर्वीपासून चालत आलेली. ही प्रथा केल्याशिवाय देवदेव पूर्ण होत नाही. देवीच्या मंदिराला नवीन जोडप्यानं 11 महाप्रदक्षिणा घालायच्या. 3 पायांनी.